व पत्रकार प्रतिष्ठान पुणे आपल्या या संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाला म्हणजे भांबुर्डा येथे 744 स्क्वेअर मीटर जागा, 8000 चौरस फूट जागा आपल्या प्रतिष्ठानचं नवीन इमारत, स्किल डेव्हलपमेंट सेंटर आणि आपल्या पत्रकारितेला देशातली उंची देण्याकरता आणि एक चांगलं भवनाची गरज होती आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली। खरं तर आपण जी मागणी केलेली होती या मागणीला आता शासनाने विनाशुल्क ही मागणी पूर्ण केलेली आहे। मी राज्याचा महसूल मंत्री म्हणून शासन निर्णयाची प्रत आज पुणे पत्रकार प्रतिष्ठानाला दिलेली आहे। पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे आमचे अध्यक्षजी यांना विनंती आहे की आता लवकरच ते या ठिकाणी चांगल्या आर्किटेक्ट नियुक्त करतील आणि या 2-3 वर्षामध्ये पुणे प्रेस क्लब, पुणे पत्रकार प्रतिष्ठानचं एक नवीन इमारत ज्यामध्ये सर्व आधुनिकीकरण असलेलं आपल्या सर्वच मीडिया हाऊसेस ज्या ठिकाणी आहेत त्या सर्वांकरता इलेक्ट्रॉनिक मीडिया असतील, प्रिंट मीडिया असतील, जे काही प्रेस जे काही आपलं त्या ठिकाणी संयुक्त पत्रकार संघ जो निर्णय घेईल ज्या पद्धतीने त्यांचं बांधकाम प्रस्तावित करतील पुढच्या काळात आम्ही सर्व मिळून नवीन इमारत, नवीन प्रेस क्लब बांधकामाकरता आमची सर्वांची मदत आम्ही या ठिकाणी करू। खरं तर मला या गोष्टीचा अभिमान आहे की पुणे प्रतिष्ठाननी मागितलेली जागा आता पुणे प्रतिष्ठानला मिळालेली आहे। मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचं मनापासून आभार मानतो की पुणे प्रतिष्ठाननी केलेली मागणी मी केलेला त्या ठिकाणी थोडा फॉलोअप याला यश आलं आहे आणि त्यामुळं आज आपण एक चांगल्या कार्यक्रमाला पुढे जातो आहे, चांगल्या त्या ठिकाणी उद्दिष्टाला आपण पूर्ण करणार आहोत। व पत्रकार प्रतिष्ठान पुणे आपल्या या संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाला म्हणजे भांबुर्डा येथे 744 स्क्वेअर मीटर जागा, 8000 चौरस फूट जागा आपल्या प्रतिष्ठानचं नवीन इमारत, स्किल डेव्हलपमेंट सेंटर आणि आपल्या पत्रकारितेला देशातली उंची देण्याकरता आणि एक चांगलं भवनाची गरज होती आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली। खरं तर आपण जी मागणी केलेली होती या मागणीला आता शासनाने विनाशुल्क ही मागणी पूर्ण केलेली आहे। मी राज्याचा महसूल मंत्री म्हणून शासन निर्णयाची प्रत आज पुणे पत्रकार प्रतिष्ठानाला दिलेली आहे। पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे आमचे अध्यक्षजी यांना विनंती आहे की आता लवकरच ते या ठिकाणी चांगल्या आर्किटेक्ट नियुक्त करतील आणि या 2-3 वर्षामध्ये पुणे प्रेस क्लब, पुणे पत्रकार प्रतिष्ठानचं एक नवीन इमारत ज्यामध्ये सर्व आधुनिकीकरण असलेलं आपल्या सर्वच मीडिया हाऊसेस ज्या ठिकाणी आहेत त्या सर्वांकरता इलेक्ट्रॉनिक मीडिया असतील, प्रिंट मीडिया असतील, जे काही प्रेस क्लब, जे काही आपलं त्या ठिकाणी संयुक्त पत्रकार संघ जो निर्णय घेईल ज्या पद्धतीने त्यांचं बांधकाम प्रस्तावित करतील पुढच्या काळात आम्ही सर्व मिळून नवीन इमारत, नवीन प्रेस क्लब बांधकामाकरता आमची सर्वांची मदत आम्ही या ठिकाणी करू। खरं तर मला या गोष्टीचा अभिमान आहे की पुणे प्रतिष्ठाननी मागितलेली जागा आता पुणे प्रतिष्ठानला मिळालेली आहे। मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचं मनापासून आभार मानतो की पुणे प्रतिष्ठाननी केलेली मागणी मी केलेला त्या ठिकाणी थोडा फॉलोअप याला यश आलं आहे आणि त्यामुळं आज आपण एक चांगल्या कार्यक्रमाला पुढे जातो आहे, चांगल्या त्या ठिकाणी उद्दिष्टाला आपण पूर्ण करणार आहोत।